नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं HD एक्झाम या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहेत. मंडळी, आज आपण तुम्हाला राज्यभर गाजत असलेलं खोक्याबाई प्रकरण, ज्यामध्ये खोक्याबाईने एका न्यूज चॅनलला काल मुलाखत दिली आणि त्याच्यावर होत असलेले सर्व आरोप त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. त्यांनी त्याच्या आरोपाचं कसं खंडन केलं ते आपण बघणार आहोत. तसंच यामध्ये खोक्याबाई नेमकं फरार असून त्यांनी कशी काय मुलाखत दिली याच्यावर सुद्धा प्रश्न निर्माण होत आहेत. याचे आणि सुरेश धस आमदारांचे काय कनेक्शन याच्यावर सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलं. तसंच सगळ्या मुद्द्यावर त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. तर आपण फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. फक्त आणि फक्त व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय म्हणणं या खोक्याबाईचं समजून घ्या, ऐकून घ्या. खोक्याबाईवर एक सगळ्यात मोठा आरोप होत आहेत की तो एक मोठा गुन्हेगार असून त्याच्यावरती गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि या खोक्याबाईला सुरेश धस आमदार यांचा सपोर्ट आहेत. त्यामुळं या प्रकरणामध्ये सुरेश धस आमदारांनासुद्धा सहआरोपी करा आणि सुरेश धस आमदारावर सुद्धा कारवाई करा, अशी सगळ्यात मोठा आरोप होता. यावर खोक्याबाई म्हणतोय की सुरेश धस जे आमदार आहेत त्यांच्याकडे चुकीला माफी नसते, जिथं चुकतं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी सुरेश धसांची भूमिका असते. यापूर्वी माझ्याकडून एका ठिकाणी चुकलं होतं, तिथं सुरेश धसांनी स्वतः सांगितलं होतं की माझ्यावर कारवाई करा आणि माझ्यावर त्यावेळेस गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळं यामध्ये जे सुरेश धसांवर आरोपी होत आहेत ते चुकीचं आहेत असं खोक्याबाईचं म्हणणं आहे. त्यानंतर त्याला प्रश्न विचारण्यात आला की तो बॅटनी मारण्याचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झाला, त्याच्यावर खोक्याबाई काय म्हणाल ते बघा. त्यावर तो म्हणतो की माझा मित्र माऊली खेडकरच्या पत्नीची तो वारंवार छेड काढत होता, तुझा व्हिडिओ व्हायरल करेल असं सांगत होता. माझ्याकडे तुझा आंघोळ करण्याचा व्हिडिओ आहेत. जर तू माझ्यासोबत काही गोष्टी म्हणशील तरच मी हा व्हिडिओ व्हायरल करणार नाही, जर नाही म्हणशील तर मी हा व्हिडिओ व्हायरल करेल. मला माऊलीनेच हे सर्व सांगितलं. हे सर्व ऐकल्यानं माझं डोकं संतापलं. त्यानंतर मी त्याला बॅटनी मारलं. तर असं त्या बॅटनी मारण्याच्या व्हिडिओवर यांनी महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यानंतर त्याला विचारण्यात आलं की तू पैसे वगैरे उधळतोय, काहीतरी फेकतोय, ते इतके पैसे कुठून आले? त्यावर तो म्हणतो की मुकादमीचे मला पैसे आले ते पैशाचं आता सगळेच व्हिडिओ बनवतात इंस्टाग्रामवर वगैरे, म्हणून म्हणलं आपल्याकडं पैसे तर आपण पण व्हिडिओ बनवून टाकावं, म्हणून मी तो व्हिडिओ बनवला होता आणि तो टाकला होता. तर त्याच्यामध्ये जे पैसे आहेत ते मुकादमीचे आहेत असं खोक्याबाई त्या व्हिडिओवर स्पष्टीकरण देतोय. एका शाळेमध्ये जाऊन तो शाळेतला व्हिडिओ व्हायरल होतोय. तो म्हणतोय पोरांना की तुमचे हातपाय मोडीन वगैरे असा. तर त्यावर खोक्याबाईंनी स्पष्टीकरण दिलं आहे. तो म्हणाला की तिथं वारंवार मुलींची छेड काढीत होते, मुलींना नंबर मागित होते, कुणी हात कापीत होतं किंवा बऱ्याच तक्रारी येत होत्या. मुलींना मी समजावून सांगितलं होतं तिथलं की तुम्ही तुमच्या आईवडिलाला पालकाला सांगा, परंतु मुली म्हणल्या की तुम्ही त्याच्यावर काहीतरी मार्ग काढू शकता. म्हणून मी तिथं जाऊन त्या पोरांना एक समज दिली आणि त्यानंतर कोणतंही मॅटर झालं नाही, कोणत्याही मुलीची त्यानंतर तक्रार आली नाही. जे महत्त्वाची बाजू आहे ती कोणीही दाखवणार नाही आणि माझ्या बोगस गोष्टीच लोक समोर आणत आहे असं खोक्याबाईंनी सांगितलं. मी एक सामाजिक कार्यकर्ता असून मी कोणालाही गोरगरिबाला त्रास देत नाही असं सुद्धा त्यांनी त्या पुढे स्पष्टीकरण दिलं. त्यावर त्याला विचारलं की तू 200 हरणं मारल्याचा तुझे आरोप होत आहेत, त्याबद्दल त्यांनी सांगितलं की 200 हरणं मारणं म्हणजे काय जोक आहेत का? आणि यापूर्वी मी जेव्हा 200 हरणं मारत होतो त्यावेळेस ज्यांनी आरोप माझ्यावर केले ते काय झोपलेले होते का? त्यावेळेस कहून त्यांनी तक्रार दाखल केली नाही, त्यावेळेस कहून त्यांनी माझ्यावर गुन्हे दाखल केले नाही? त्यामुळे या सगळ्या वायपट गोष्टी आहेत आणि हे गंभीर आरोप उगाच माझ्यावर केले जात आहेत असं खोक्याबाईंनी स्पष्टीकरण दिलं. यावर ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत अंजली दमानिया यांनी काय मत मांडलं ते आपण बघूया. सतीश भोसले हा फरार आहे, तो माध्यमांना मिळतो पण पोलिसांना मिळत नाही. पोलीस अधीक्षकांनी चॅनलवर कारवाई करण्यापेक्षा पोलिसावर कारवाई करावी असं वाटतं. मुंडे विरुद्ध मुंडे करण्याची आता मराठवाड्याला गरज आहे. आता तुकाराम मुंडे यांना समजा आपण डिव्हिजनल कमिशनर विभागीय आयुक्त म्हणून शासनाने जिथं पाठवलं तर त्यांच्यासारखा स्ट्रॉंग ऑफिसर आणि स्ट्रॉंग व्यक्ती महत्त्वाची आता महाराष्ट्राला गरज आहे. तर अशा प्रकारे अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या यांनी या खोक्याबाईच्या मुलाखतीवर मत मांडलं आहे. तर अशा प्रकारे हे सर्विस आपण तुम्हाला सांगितलं आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते शेवटपर्यंत कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितला धन्यवाद. विशेष